खिड़ुकपाड़ा में हुए खून की झूठी शिकायत दर्ज कर अपना बचाव करने का प्रयास करने वाला आरोपी पहुंचा सलाखों के पीछे। जी हां, घटना कुछ इस प्रकार है कि पनवेल तालुका अंतर्गत खिड़ुकपाड़ा गांव में गोडाउन नंबर 1416 इस खाली जगह पर एक अज्ञात व्यक्ति की लाश पाई गई थी। मृत व्यक्ति को बुरी तरह मार पीट कर मौत के घाट उतारा गया था। पुलिस को जांच में पता चला कि यह जीटीआई कंपनी का सुपरवाइजर है, 34 वर्षीय अजय सिंह ध्यान सिंह। पुलिस को जांच में पता चला कि यह जीटीआई इस कंपनी में सुपरवाइजर पद पर काम करने वाला 34 वर्षीय अजय सिंह ध्यान सिंह है। अजय सिंह के खून होने की खबर नितेश भोईर नामक युवक ने पुलिस को दी थी। इस गुत्थी को सुलझाने के लिए पुलिस ने अपने मुखबिरों की सहायता ली। अधिक जांच के बाद पुलिस ने आरोपी नितेश भोईर नामक युवक को अपनी हिरासत में लिया। उसके बाद पुलिस ने हुसैन मकबूल खान, राधेश्याम महेश चौहान, मोताहर अली अकबर हुसैन तथा आलम हुसैन मकबूल खान आदि आरोपियों को भी पुलिस ने हिरासत में लिया। इस पूरे घटना के बारे में पुलिस निरीक्षक महेश तरडे ने विस्तृत जानकारी दी। 12 डिसेंबरला सकाळी 7:35 वाजता आम्हाला फोन आला की खिड़ुकपाड्यात 34 वर्षाचा माणूस मयत झालेला आहे, त्याच्या डोकीस मार आहे, हातापायावर सगळ्या मार आहे। आमची टीम जागेवर पोहोचली, त्यानंतर सर्व पाहिलं असता त्याच्या डोकीस मार आणि म्हणजे साधारण सर्व अवयव, त्याचे जेवढे अवयव, हात पाय पाठ सर्वकडे मारहाण केल्याच्या जखमा काळा निळा अवस्थेत होता आणि डोकीस एक जखम होती। त्यानंतर आम्ही बॉडी त्याची पीएमला पाठवली। पीएममध्ये हार्ट अँड ब्लंट ऑब्जेक्ट नाही आणि त्याच्या इतर अवयव किडनी लिव्हर याला मार लागल्याने त्यास मयत झाले असं निष्पन्न झाल्यानंतर त्याच वेळी आमचं एक टार्गेट ठरलं की बाबा हा मयत कोण आहे। तर त्यावेळी आम्ही त्याचा मयताची ओळख पटवली। त्याचं नाव अजय ध्यान सिंग, हा जेटी कंपनी आहे ट्रान्सपोर्टची स्टील मार्केटमध्ये, तिथे सुपरवायझर म्हणून काम करत होता। त्यानंतर आम्ही तपास त्याचे जे मित्र आहेत आजूबाजूचे त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशन केलं। बाकीचे जे ट्रान्सपोर्ट आहेत त्याचे जे ड्रायव्हर वगैरे त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या 4-5 टीम्स पाठवल्या। अशी पद्धतशीर बातमी मिळाली, आम्ही त्याला खिड़ुकपाड्यात ऑन स्पॉट पकडला, त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली। तर हा जो कृष्ण भोईर आहे ह्यानं काय केलं, ह्यानंच त्या दिवशी जो मर्डर झाला होता त्या मर्डरची ह्यानं फिर्याद दिली होती आणि फिर्याद देताना त्याचं एकच इंटेन्शन होतं की आपण जर फिर्याद दिली तर आपल्याला काय पोलीस पकडणार नाही, आपण फिर्यादी आहे। आणि तो ऑब्वियसली गुन्हेगार वृत्तीचा आहे, त्याच्यावर 4 ते 5 गुन्हे, मारामारी, चोरी, 307, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। मग त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्याकडे चौकशी केली गुन्ह्याबाबत। तर त्यावेळी त्यानं कबूल केलं। सगळ्यांनी आरोपीचे नितेश कृष्णा भोईर जो मेन आरोपी आहे त्याचे सगळे साथीदार 4 जणांनी बॉटम पट्ट्या घेतल्या आणि त्याला मारहाण केली। मीनवाईल मारत असताना आरोपीने त्यांना थोडा प्रतिकार केला आणि त्याच्यावरून परत त्याला तिथं डबक्यात पाण्यात त्याला पाडून तिथं परत मारहाण करून आरोपी त्याला तिथेच टाकून निघून गेले। अशा तऱ्हेने आम्ही 5 आरोपी अरेस्ट केले। आरोपी नितेश कृष्णा भोईर, आलम हुसैन मकबूल खान, राधेश्याम महेश चौहान, मोताहर अली अकबर हुसैन आणि सोनू सिंग सबूर सिंग या 5 आरोपींना अटक करून त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आम्ही जप्त केलेली। कोर्टात त्यांना काल प्रोड्यूस केलं। 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे। इंसान कभी कभी छोटी सी गलती से बड़ी गलती कर बैठता है और फिर उसके पास पछताने के सिवा कोई रास्ता नहीं बचता।